नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग यावर आपण सामान्य ज्ञानाचे प्रश्न बघणार आहोत. चला तर बघूयात. प्रश्न क्रमांक पहिला. कोकणातील किनारी गाड्याच्या मृदेला काय म्हणतात? जांभी मृदा. ऑप्शन क्रमांक तिसरा. प्रश्न क्रमांक दुसरा. अयोग्य जोडी ओळखा. प्रश्न क्रमांक तिसरा. अस्तंबा, नाशिक. स्पष्टीकरण. अस्तंबा हे सातपुडा पर्वत रांगेत असून याची उंची 1325 मीटर एवढी आहे. हे पर्वत नंदुरबार जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती आहे? 17%. ऑप्शन क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक चौथा. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला? थॉमस जेफरसन यांनी. प्रश्न क्रमांक पाचवा. जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे? ऑप्शन क्रमांक पहिला. हिंदी. बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? ऑप्शन क्रमांक पहिला. भिंगारा. प्रश्न क्रमांक सातवा. महाराष्ट्रातील महानगरपालिकेमध्ये किमान आणि कमाल प्रभाग समित्या किती असू शकतात? ऑप्शन क्रमांक तिसरा. 3 ते 25. प्रश्न क्रमांक 8. इंग्रजांनी आपल्या या स्थानिक स्वशासक बंधने लावून त्यांना अपंग केले आहेत असा आरोप इंग्रजांवर कोणी केला? ऑप्शन क्रमांक चौथा. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. नगर परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःचा पदाचा राजीनामा सादर करतात? ऑप्शन क्रमांक 4. जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा वापर केला आहे? ऑप्शन क्रमांक पहिला. मणिपूर. भारताचे पहिले वन धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले? ऑप्शन क्रमांक 4. 1916. प्रश्न क्रमांक 12. कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? ऑप्शन क्रमांक 4. महासागर. प्रश्न क्रमांक 13. पवन हंस लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा पुरवठा करणाऱ्या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 2. 1985. प्रश्न क्रमांक 14. मराठा लोकांसाठी मुंबई कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ असावा ही मागणी करण्यासाठी शाहू महाराजांनी कोणाला लंडनला पाठवले? भास्करराव जाधव. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15. 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 16. पुणे महानगरपालिकेने महात्मा फुलेंचा पुतळा बसवावा अशी मागणी इसवी सन 1925 मध्ये कोणी केली? ऑप्शन क्रमांक 2. केशवराव जेथे. प्रश्न क्रमांक 17. 1936 मध्ये मुंबईमध्ये प्रति आंबेडकर किंवा दख्खनचे आंबेडकर म्हणून कोणास ओळखले जात होते? B.S. व्यंकटराव. प्रश्न क्रमांक 18. 1773 नियमांच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले? ऑप्शन क्रमांक 2. कलकत्ता. कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजांचे साठे आहेत? ऑप्शन क्रमांक
3. बॉक्साईट. महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? ऑप्शन क्रमांक 4 लोकराज्य. धन्यवाद.